भारतीय राजकारणात हिंदुत्व हा मुद्दा कायम चर्चेत राहिला। देशाचं राजकारण असो की राज्याचं राजकारण असो, हिंदुत्वाचं राजकारण ही एक वेगळी मांडणी होत राहिली। महाराष्ट्रामध्ये ठाकरेंचं हिंदुत्व मराठी बाणा अनेक अंगाने चर्चेत राहिले आणि आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन नेत्यांना हिंदुत्वाचा धडा, हिंदुत्वाचा मुद्दा त्यांचेच जुने सहकारी व्हिडिओच्या माध्यमातून सांगतायत। राज ठाकरे लावरे तो व्हिडिओ म्हणून अनेकांना आरसा दाखवतायत आणि राज ठाकरेंना आरसा दाखवलाय ते म्हणजे त्यांचे कधीकाळचे सहकारी माजी मनसे नेते प्रकाश महाजन यांनी। नेमकं प्रकाश महाजनांना म्हणायचे काय, सध्याला हिंदुत्वाचं राजकारण कुठल्या वळणावर आपण त्यांचे राज ठाकरे खरं तर अनेकांना लावरे तो व्हिडिओ म्हणून आरसा दाखवला, तुम्ही पण तो व्हिडिओ दाखवूनच त्यांना आरसा दाखवला, काय तो व्हिडिओ आणि काय भावना आहेत? असे राज ठाकरेला आरसा दाखवणारा मी कोण? दाखवला पण तुम्ही? मी एक सामान्य हिंदू माणूस आणि बाळासाहेबांचं हिंदुत्व आणि त्याचा वारसा हा राज ठाकरेंनी चालवावा ही माझी 2008 पासूनची मागणी होती। पण माहीत नाही अंगावरची हिंदुत्वाची शाल त्यांनी काढून ठेवली। जर तुम्ही तुमचं बेस मूळ जर विसरलात तर स्पेसमध्ये अवकाशात किती दिवस राहणार आहे? आपलं मूळ हिंदुत्व, आणि मी त्याही पुढे जाऊन सांगितलं की मी महाराष्ट्रात राहतो, मला मराठी म्हणून अभिमान आहे, म्हणून मी हिंदूचा म्हणून विचार केला तर मी इतर प्रांतात राहणारे इतर भाषा बोलणारे हिंदूसुद्धा माझे आहेत, ही भावना जोपासली पाहिजे। थोडा आमचा दृष्टिकोन हा मोठा झाला पाहिजे हिंदुत्वाच्या बाबतीत, म्हणून मी एक ते सुचवलं की आपण अशा पद्धतीने जायला पाहिजे। पण मला असं वाटतं की ते होताना दिसत नाही, त्यांनी मध्येच का सोडून दिलं? ठीक आहे, हिंदुत्वामध्ये काही गोष्टी कमी आहेत, त्या सुधारल्या पाहिजे, ते सगळ्याला माहिती आहे। आणि हिंदू सनातनी धर्मच एक असा ज्यात वेळोवेळी सुधारणा होत गेलेली आहे, कारण आम्ही कोणत्या एका धर्मग्रंथाला मानत नाही, आमचा कोणी एक धर्मगुरू नाही, आमचा कोणी एक प्रेषित नाही, त्याच्यामुळे सुधारणा ही आमचा स्वभाव आहे, सुधारणा होत असतात। दोन मुद्द्यावर तुम्ही प्रामुख्याने आक्षेप घेतले, जो तुमचा व्हिडिओ समोर आला त्याच्यातून। एक तर राज ठाकरेंनी जाहीर व्यासपीठावरून गंगेच्या स्नानावर आणि तिथून बाळा नांदगावकरांनी जे पाणी आणलं त्याच्यावरून केलेली टीका, त्यातले आक्षेप, त्यातले हावभाव सगळं तुम्ही मांडलं। काय खटकलं मनाला आणि काय त्यावेळच्या भावना होत्या? हे पहा, लोकसंख्येवर कुणाचं काय दुमत आहे मला हे तर गेलं नाही। मी स्वतः त्या कुंभमेळ्यात जाऊन आंघोळ केली, मला काहीही त्याचा त्रास झाला नाही। शेवटी मन तुमचं जर शुद्ध असेल तर प्रत्येक गोष्ट शुद्ध दिसते, जर मन शुद्ध नसेल तर बिस्लरीच्या पाण्याची आंघोळसुद्धा तुम्हाला गटारीचं पाणी वाटू शकतं। 50 कोटी लोक, त्यात भारतातलेच नाही तर भारताच्या बाहेरचे, नुसते हिंदूच नाही तर हिंदू नसलेले सुद्धा लोक तिथे येऊन गेले। म्हणजे असे काही लोक येऊन गेले जे आयुष्यात कधी त्यांनी जमिनीवर पाय ठेवला नसेल। इथले लोक पाहिलेत मी, मोठमोठे उद्योगपती, मोठमोठे अधिकारी। मी ज्यावेळेस स्नानाला गेलो त्यावेळेस सुप्रीम कोर्टाचे राज ठाकरेला या संदर्भात बोललात तुम्ही? वन टू वन म्हणलं मला खूप वाईट वाटलं साहेब ऐकून। गंगा शुद्ध झाली पाहिजे, पण आज तुम्ही जर काशीला जाऊन पाहिलं, म्हणजे नरेंद्र मोदी आल्यानंतर हिंदूकडं आणि हिंदुत्वाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन वेगळा झाला आहे। तुम्ही जगामध्ये काशीच्या गंगेच्या पात्रात फ्लोटिंग CNG पंप हाऊस आहे, फ्लोटिंग आहे, ही कल्पना राबवली गेली मोदीने। एक हिंदुत्वाचा एक विचार, तुम्ही आज जर काशीला गेलात तर काशी विश्वेश्वर मी पाहिलेलं ना आत्ता पाहिलेलं खूप फरक आहे। तेवढा सुधारणा होत आली आहे, लोकात धार्मिक भावना वाढली आहे। दुसरा व्हिडिओतला, प्रामुख्याने तुमच्या व्हिडिओवरच मी बोलतोय, त्यातला जो मुद्दा होता उद्धव ठाकरेंना तुम्ही केला की शेंडी जाणव्याचं आमचं हिंदुत्व नाही, याच्यावर तुम्ही आक्षेप घेतला। एका जातीय भावनेतून केलेली ती टिप्पणी तुम्हाला वाटते? हो, निश्चितच, कारण ब्राह्मण समाज कसा हा एकत्र नाही आहे, याची काही वोट बँक किमान महाराष्ट्रात तर नाही, उत्तर भारतात त्याचा वेगळा परिणाम होऊ शकतो। पण तुम्ही का चिडवता? फक्त काय ब्राह्मण शेंडी जाणवी ठेवतात का? नाही, इतर समाजामध्ये सुद्धा शेंडी आणि जानवट पद्धत आहे। आणि याहीपेक्षा मला पुढे जाऊन वाटतं की खुद्द उद्धव ठाकरे उपस्थित आहेत, आमचे चंद्रकांत खैरे उपस्थित आहेत, अंबादास दानवे उपस्थित आहेत। ती बीडमधली महिला मुसलमान पत्रकार काय म्हणते की रामायण दाखवल्यापेक्षा तुम्ही हे दाखवा, संविधान दाखवा।
रामायण दाखवल्यापेक्षा, आणि हे कोण ऐकतं? खुद्द बाळासाहेबाचे पुत्र जे स्वतःला बाळासाहेबाचा वारसा समजतात. मग त्याच्यापेक्षा एकनाथ शिंदे काय वाईट आहेत? ते तर हिंदुत्वाचा वारसा घेऊन पुढे चाललेत. मला इतके दिवस एकनाथ शिंदेवर ऑब्जेक्शन होतं, त्याने अशा पद्धतीने पक्ष चोरला. पण खरंच आहे ना, जर वारसच खुशाल असतील तर मग काय पर्याय दुसरा? आणि ठाकरे बाळासाहेबांचा वारसा चालवत नाही. असं तुमच्या समोर रामायणावर कोणी टीका करतं आणि तुम्ही ऐकून घेताय. तुम्ही वक्फ बोर्डाचे समर्थन करताय. तुम्ही ते औरंगजेब आणि हा औरंगजेब एक बाष्कळ कोट्या करताय. तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांचे अपमान करताय. म्हणजे संघात एक तुमचा कार्यकर्ता जातो, बाल स्वयंसेवक आहे, तुम्ही त्याच्या जाहीर सभेत अपमान, बैठकीत अपमान करताय. मग संघानं असं कधी सांगितलं नाही की तुम्ही इकडे जाऊ नका, तिकडे जाऊ नका, ह्या पक्षात जाऊ नका. तुम्ही जाहीर अपमान का करताय? ही सवय बरोबर नाही आहे ना. खरं तर ठाकरेंसोबत तुम्ही अनेक वर्षांपासून आहे, मग दोन्ही ठाकरेंपर्यंत आताच तुम्हाला असं का वाटायला लागलं की त्यांनी हिंदुत्व सोडतायत किंवा हिंदुत्वापासून लांब जात आहेत? हे हिंदुत्वाचा मुद्दा तुम्हाला आताच त्याची मांडणी करण्याची गरज का वाटली? आत्ता मांडणी करण्याची गरज नाही साहेब. आम्ही हिंदुत्वावर त्यांच्याकडे गेलो होतो ना. आम्हाला भारतीय जनता म्हणजे प्रकाश महाजनच असा आहे की ज्यांनी राज ठाकरेच्या हिंदुत्वाची व्याख्या काय केली होती की भारतीय जनता पक्षाचं हिंदुत्व अंगावरच्या कपड्यासारखं आहे. ते वेळोवेळी तळ खुंटीला ठेवतात, वेळी तळ घालतात. पण राज ठाकरेचं हिंदुत्व हे शरीरावर चिकटलेल्या त्वचेसारखं ही व्याख्या करणारा प्रकाश महाजन आहे. मी राज ठाकरेमध्ये तो हिंदू नेता पाहिला. आजच्या राज ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या भूमिकेची प्रकाश महाजन काय व्याख्या करतील? मला असं वाटतं की महानगरपालिकेत सत्ता येण्यासाठी किंवा मताच्या ह्याच्यासाठी बहुधा त्यांनी थोडं मवाळ भूमिका घेतली असं मला वाटतं. जुनी व्याख्येच्या माध्यमातून तुम्ही भाजप आणि राज ठाकरे यांची तुलना केली, ती मांडणी केली. आज राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, यांच्या भूमिकेची काय व्याख्या होईल? मनसेची लोकप्रियतेचा उच्चांक ज्यावेळेस आम्ही मजिदीवरच्या भोंग्याचा प्रश्न हाती घेतला, आमचा उच्चांक होता. आज आम्ही त्या बाबतीत सौम्य आहेत. आज हे भोंगे चालू आहेत. आज कुठेही आंदोलन नाही, कुठं चर्चाही नाही त्याची. राजकारणात भूमिका बदलल्या पाहिजेत, मतं हे मला मान्य आहे. पण काही मतं हे स्थायी असली पाहिजे, त्यात बदल नसला पाहिजे. आणि तो बदल होताना दिसला मला याचं वाईट वाटलं. बाकी काही मी त्यांना आरसा दाखवणार कोण? राज ठाकरेंना आणि उद्धव ठाकरेंना खरं तर व्हिडिओतून बरंच बोललात तुम्ही. आता आमच्या माध्यमातून काय सांगणं आहे प्रामुख्यानं, हिंदुत्व असेल, राजकारण असेल, या भूमिकेवर? मी काय सांगणार? मी एक सामान्य माणूस आहे. मला त्यांच्याकडून अपेक्षा होती, मी ती अपेक्षा बोलून दाखवली. शेवटी राजकारण ते करणार आहे. चांगलं केलं त्यांना फायदा, वाईट केलं त्यांना नुकसान आहे. बाकी तर हे होते प्रकाश महाजन, मनसेचे माजी नेते. आता राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आणि त्याबद्दल त्यांनी जी भूमिका आहे त्यात धरसोड होत असल्याची भावना व्यक्त केली आहे. अप्पासाहेब शिळके, एबीपी माझा, धाराशिव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.